गुड मॉर्निंग आरसीसी. वेलकम टू द अमेझिंग वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. बानो, आज आपण 12चा एक छान असा युनिट 8 मधला टॉपिक मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर सुरू करतोय. या टॉपिकचं जे वेटेज आहे ते अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे काय बरं, टॉपिक आहे आकारानं लहान, पण या टॉपिकवर आतापर्यंत 3 वेळा प्रत्येक नीटला म्हणजे 3 वेळा एका एक्झामला 5-5 क्वेश्चन आहेत. याचा अर्थ याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 5 क्वेश्चन प्रत्येक नीटला पडलेले आहेत. म्हणून समजून घ्या, आपण जो प्लॅन केलेला आहे की जे जास्त वेटेजचे टॉपिक आहेत, जे हेवी टॉपिक आहेत, त्यांना आपण अगोदर घेतोय. त्या हेवी टॉपिक्सपैकीच पहिला टॉपिक आहे आपला मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. आता हा युनिट 8 मध्ये फक्त मायक्रोब्स बद्दल स्टडी करणार आहेत आपण. 3 टॉपिक आहेत. मग या टॉपिक मध्ये स्टडी काय करणार आहेत, तर नाव बघा बरं काय वाटायलंय. हे नाव जे आहे त्यात आपण लिहिलंय मायक्रोब्स. एकदम बरोबर. मायक्रोब्स म्हणजे काय? मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोबचा अर्थ काय बाळांनो? मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव. बर, असे सूक्ष्मजीव, असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे माणसांचं करतात भलं. म्हणजे माणसांकडे येतात, चला 500-500 रुपये घ्या, असं नाहीत करत. माणसांना वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी ते मदत करतात. अशा मायक्रोब्सला स्टडी करायचं. म्हणजे बघा, तुम्हाला एक आवडीचा मायक्रोब सांगतो, कोरोना व्हायरस. तुमच्या आवडीचा का? कारण भरपूर जणांना याने बोर्डाची एक्झाम द्यायला लावली नाही, काही जणांना याने घरी बसवलं, स्कूल करायची गरज नाही पडली, कॉलेज करायची गरज नाही पडली, क्लासेस करायची गरज नाही पडली. कोरोना जो होता त्यामुळे भरपूर जणांना फायदा झाला, पण भरपूर जणांना लॉस पण झाला. याचा अर्थ आहे की मायक्रोब्स जे आहेत हे कधी कधी आपल्याला त्रास देतात. दे आर हार्मफुल. आणि काही मायक्रोब्स ना बाळांनो ते हेल्पफुल पण असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच मायक्रोब्स, लक्षात ठेवा. आता हे जे मायक्रोब्स आहेत ना बाळांनो, मी इथं लिहितो, मायक्रोब्स मे बी हार्मफुल ऑर युजफुल. मायक्रोब्स युजफुल कसे बरं? बघा, तुम्ही घरी जे आई दही बनवते ना, दही ते मायक्रोबचा वापर करूनच बनवते. सर, आईनं तर कधी बघितलं नाही त्यात मायक्रोब टाकलेले. हां, दुधामध्ये आपण इरिझन टाकतो की नाही? येस, या इरिझनामध्ये लॅक्टोबॅसिलाय आहेत आणि हेच लॅक्टोबॅक्सिलाय दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात. बरोबर, एकदम बरोबर. ब्रेड बनवताना सुद्धा तुम्ही ईस्ट नावाचा एक फंगस, एक मायक्रो ऑर्गॅनिझम वापरता. पाहनो, ते सगळे मायक्रोब्स जे माणसांना हेल्पफुल आहेत ते आपण स्टडी करणार आहेत. म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम या टॉपिकमध्ये स्टडी करू. हार्मफुल म्हणजे काय? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, लक्ष देऊन ऐका. डिसीज कॉझिंग मायक्रोब्स जे असतात ना बाळांनो, त्या मायक्रोब्सला आपण म्हणतो हार्मफुल. काय म्हणतो बाळांनो? हार्मफुल. त्यांना अजून एक वर्ड आहे, पॅथोजन. काय वर्ड आहे? पॅथोजन. असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे माणसांना त्रास देतात, जे डिसीज करतात, त्यांना आपण पॅथोजन म्हणलं. याचा अर्थ कोरोना व्हायरस सर पॅथोजन, ब्रेड तयार करणारा ईस्ट पॅथोजन नाही, दही तयार करणारा लॅक्टोबॅसिलाय पॅथोजन नाही. याचा अर्थ या टॉपिकमध्ये तुम्ही जे काही स्टडी कराल ते युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे ना? व्हेरी गुड. म्हणजे इन दिस टॉपिक, लक्ष देऊन ऐका बाळांनो, काय म्हणलं? इन दिस टॉपिक, या टॉपिकमध्ये वी विल स्टडी. काय स्टडी करणार आहेत? वी विल स्टडी हेल्पफुल मायक्रोब्स. हेल्पफुल मायक्रोब्स. इथं आपण हार्मफुल मायक्रोब स्टडी करणार नाही. ठीक आहे. मग दुसरा प्रश्न, सर आपल्याला कळणार कसं एखादा मायक्रोब तुम्हाला मदत करणार आहे की तुम्हाला त्रास देणार आहे? राईट ना? एकदम बरोबर. एकदम सोपं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम घ्या. ठीक आहे सर, त्याच्यामधले केमिकल बाहेर काढा, त्याला केमिकल अनालिसिस म्हणा, आणि मग ठरवा त्यातले केमिकल पॉयझनस आहेत का माणसांना हेल्पफुल आहेत. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागायचं की पूर्वीच्या काळी सायंटिस्ट काय करत होते, ते मायक्रो ऑर्गॅनिझम जिथं राहतात हॅबिटॅटमध्ये जायचं आणि त्यांना स्टडी करायचं. बघा बाळांनो, मी काय म्हणलं की पूर्वीच्या काळी काय होत होतं की ते जे मायक्रो ऑर्गॅनिझमचं हॅबिटॅट आहे, हॅबिटॅटचा अर्थ आहे बाळांनो राहण्याची जागा. हॅबिटॅट ऑफ मायक्रोब्स वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळ्या म्हणजे कशा? काही हॅबिटॅट तिथं म्हणजे सायंटिस्ट जायचे
इमॅजिन करा, घराच्या जवळ काहीतरी झाड आहे, झाडावरचा मायक्रोब घेतला किंवा झाडाच्या रसामधला मायक्रोब घेतला तर ते सोपं आहे. पण तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला समुद्राच्या उकळत्या पाण्यामध्ये, काही ठिकाणी समुद्रामध्ये उकळतं पाणी असतं, त्याला हायड्रोथर्मल व्हेंट असं म्हणतात, गीझर असं म्हणतात. मी सांगणार आहे तिथं जाणं पॉसिबल आहे का? तुम्हाला सांगितलं तुम्ही लातूरमध्ये येत आणि मुंबईला मायक्रोब आहे, तिथं जाऊन त्याला स्टडी करून या, चालेल का? नाही. म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत त्यांना वेगवेगळे हॅबिटॅट आहेत. वेगवेगळे म्हणजे काही ठिकाणी हॅबिटॅट सहज तुम्ही जाऊ शकता आणि ते फेवरेबल आहेत आणि काही ठिकाणचे हॅबिटॅट अनफेवरेबल आहेत. बाळांनो, अनफेवरेबल म्हणजे सर अनफेवरेबलचा अर्थ आहे अशा ठिकाण जिथं जी की कंडिशन्स चांगल्या नाहीत. ठीक आहे. पण काय हे लिहिलं, पुढच्या पेजवर जायचं आपल्याला, लिहिलं का? व्हेरी गुड. पण सायंटिस्ट काय करायचे, त्या हॅबिटॅटमध्ये जायचं आणि जाऊन तिथल्या मायक्रोब्सला स्टडी करायची. बघा एक्झाम्पल, जर तुम्हाला अनफेवरेबल हॅबिटॅटचं एखादं एक्झाम्पल विचारलं की बाबा अनफेवरेबल हॅबिटॅट कुठलं एखादं जिथं मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात, तर त्याचं NCERT ने एक एक्झाम्पल दिलेलं आहे, गीझर्स. सर हे गीझर तर आमच्या घरी बाथरूममध्ये बसवलं आहे. ते गीझर नाही, पाणी समुद्र असतो ना बाळांनो, समुद्राच्या पोटात खाली बुडाला जर ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला लागला, त्याला आपण व्होल्कॅनिक इरप्शन म्हणतो, त्या ठिकाणी पाणी बॉइलिंग वॉटर असतं, त्याला ना डीप हायड्रोथर्मल व्हेंट असं सुद्धा म्हणतो. गीझर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज डीप हायड्रोथर्मल व्हेंट्स. आता तुम्ही म्हणाल सर हायड्रोथर्मल म्हणजे पाण्याचे झरे, व्हेंटचा अर्थ आहे झरा, उष्ण पाण्याचे झरे, जिथं 100 डिग्री टेम्परेचर आहे अशा ठिकाणी सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम जगतात. बाळांनो, असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे 100 डिग्री सेल्सिअसला जगू शकतात त्यांना तुम्ही थर्मोफिल्स म्हणायचं. काय म्हणायचं बाळांनो? थर्मोफिल्स. लक्ष देऊन ऐका. थर्मोफिल्स आर द मायक्रोब्स विच कॅन रिमेन सर्वाइव्ह इन हाय टेम्परेचर. थर्मो म्हणजे टेम्परेचर, फिल म्हणजे लव, टेम्परेचरला प्रेम करणारे, टेम्परेचरमध्ये जगणारे. बरं, आता असे काही मायक्रोब्स जे आहेत, इवन कधी कधी मायक्रोबचा हॅबिटॅट बाळांनो सॉइलमध्ये असू शकतात, सॉल्टी कंडिशनमध्ये असू शकतात, सॉल्टी कंडिशन्स, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळतात. सायंटिस्ट तिथं जायचे आणि त्यांना स्टडी करायचे आणि सांगायचे हा हेल्पफुल आहे आणि हा हार्मफुल. सायंटिस्ट म्हणले आपण तिथं प्रत्येक त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जायचं, म्हणजे त्याच्या हॅबिटॅटमध्ये जायचं, त्याला बघायचं, तर स्टडी करायचं, हे पॉसिबल नाही आहे. सायंटिस्ट म्हणले आपण त्याच्या घरी जाण्याच्या ऐवजी आपणच त्याला आपल्या घरी बोलू. म्हणून असं कसं? एकदम सोपं आहे, आपण एक लॅब तयार करू म्हणले सायंटिस्ट. ठीक आहे, लॅबमध्ये यांना ग्रो करायचं. हां, ही आयडिया भारी आहे, प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही. मग वी कॅन ग्रो मायक्रोब्स इन लॅबोरेटरी. ठीक आहे ना? मग ते मायक्रोब्स तुम्ही स्टडी करा आणि मग सांगा अरे हे हेल्पफुल आहे की कोणतरी हां फुलपाखरू आहे सोडा. ठीक आहे. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे हेल्पफुल आहेत की हार्मफुल, कसं स्टडी करायचं? आपण त्यांच्या घरी जाण्याऐवजी त्यांना आपण आपल्या घरी बोलवायचं, म्हणजे आपल्या लॅबमध्ये बोलवायचं. सो इट इज बेटर, लक्ष देऊन ऐका बाळांनो, इट इज बेटर टू ग्रो मायक्रोब्स. मायक्रोब्सला ग्रो करणं बेटर आहे इन लॅबोरेटरी. लॅब म्हणलंय मी बाळांनो. ठीक आहे. सो प्रश्न पुढचा आहे, हाऊ टू ग्रो मायक्रोब्स. मायक्रोब्सला कसं वाढवायचं? हाऊ टू ग्रो मायक्रोब्स इन लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरीमध्ये त्यांना वाढवायचं कसं? खूप सोपं आहे. मायक्रोब्सला आपण आपल्या लॅबमध्ये घरी बोलवतोय, मायक्रोब्सला आपण त्यांना काहीतरी खायला द्यावं लागतंय. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे फूड आणि त्याला लागणारे फेवरेबल कंडिशन. लक्ष देऊन ऐका बाळांनो, आपल्या टॉपिकचं नाव मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर आणि या टॉपिकमध्ये तुम्हाला 3 ते 5 क्वेश्चन दर वर्षी विचारतात. 3 वेळा 5-5 क्वेश्चन विचारलेत, म्हणजे खूप मोठा पार्ट आहे आणि टॉपिक तर खूप लहान आहे, पण अवघड टॉपिक आहे जर तुम्ही अभ्यास केला नाही. सर अभ्यास कसा करायचा? मी तुम्हाला ज्यावेळेस पण टॉपिक शिकवेल त्या दिवशी तो टॉपिक तुम्हाला 4 स्टेप्समध्ये करायचा आहे. सर 4 स्टेप्स म्हणजे काय? पहिल्यांदा क्लास नोट्स वाचायच्या आहेत. मी सांगतो तसंच्या तसंच करायचं आहे तुम्हाला. पहिल्यांदा क्लास नोट्स वाचा, छान क्लास नोट्स काढायच्या. सगळ्यात अगोदर 1च्या स्पीडनं लेक्चर बघा. काही महाबहादर अतिहुशार लोक 1.25 1.5च्या स्पीडनं बघतात आणि 2च्या स्पीडनं बघणारे पण काही जण आहेत. 1च्या स्पीडनं बघा आणि जे कोणी आत्ता 1च्या स्पीडनं बघत नाहीत पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला बघावं लागेल 1च्या स्पीडनं. कसं ते तुम्हाला माहिती. पहिल्यांदा क्लास नोट्स वाचायच्या, पहिली स्टेप. दुसरी
त्या आता न बघता शिकवायच्या. तिसरी स्टेप लिहित लिहित शिकवा. चौथी स्टेप NCERT रीड करा. 4 स्टेप काय, रीड युअर क्लास नोट्स, सेल्फ टीच युअर क्लास नोट्स, फ्लो चार्ट युअर क्लास नोट्स, रीड युअर NCERT. रेग्युलर MCQ पण सोडवा, तुम्हाला DPP1 रेग्युलर मिळणार आहेत RCC करून. बाळांनो, आपण आता आपल्या मायक्रोजला त्यांच्या घरी जाऊन तिथं स्टडी करण्यापेक्षा आपल्या लॅबमध्ये बोलू. लॅबमध्ये बोलवायचं त्यांना लागतं आवडीचं फूड. मग दी फूड फॉर मायक्रोब्स. मायक्रोब्सला काय आवडतं सर, गुलाबजामुन आवडतात. मायक्रोब्सला आवडतं विचारलं, तुला आवडतं काय ते मी विचारलं नाही, ठीक आहे ना, राईट. मग मायक्रोब्सला ना बाळांनो एक जेली आवडते. काय आवडते, जेली. सर ते गमी बिअरवाली जेली का, नाही, ते तुला आवडते. मग मायक्रोब्सला एक जेली आवडते, त्या जेलीचं नाव आहे अगार अगार जेल. काय नाव आहे बाळांनो, द फूड फॉर मायक्रोब्स इज अगार अगार जेल. ठीक आहे ना, कुठलं जेल, अगार अगार जेल. काय सर हे नवीनच माहीतच नाही, हे जेल तर मला मार्केटमध्ये मिळत नाही. मिळतं पण तुला खाण्यासाठी नाही येते. बाळांनो हे जे जेल आहे ना, आपण अलगीपासून शेवाळापासून तयार करतो. इट इज प्रोड्यूस्ड बाय रेड अल्गे. रेड अल्गे जे आहेत, या रेड अल्गे बाळांनो या अगार अगार जेलला तयार करतात. सर कुठल्या रेड अल्गे, मी तर शिकलेलो आहे रेड अल्गेला, किंगडम प्लांट किंगडम मध्ये मी रेड अल्गे शिकलो आहे. त्यातल्या कुठल्या रेड अल्गे, हा चला एक्झाम्पल पण मी सांगतो बाळा तुम्हाला. एक्झाम्पल आहे जेलेडियम अँड ग्रासिलारिया. काय, जेलेडियम अँड ग्रासिलारिया. ह्या 2 रेड अल्गे अशा आहेत ज्या आपल्या नाही मायक्रोबच्या आवडीचं फूड तयार करतात. ओके सर, मायक्रोबच्या फूड कळालं. आता मायक्रोबला घरी बोलवायचं. मग घरी बोलवायचं म्हणजे हा मायक्रोब घरी असं नाही, मायक्रोबचे स्पोर घेऊन यायचे. ठीक आहे ना. आता काय करायचं, एक छान अशी काचेची डिश घ्यायची. इथपर्यंत लिहिलं का, चलो व्हेरी गुड, लिहिलं ना. हां, आता आपण छान अशी काय करायची बाळांनो, काचेची डिश घ्यायची. बघा लक्ष देऊ नाही का, काय केलं तुम्ही, एक काचेची डिश घेतली बाळांनो. इथे लिहितो मी काचेची डिश. ठीक आहे ना बाळांनो, याला मी म्हणलं ग्लास डिश. काय म्हणलं, ग्लास डिश. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेट्री डिश. कसली डिश, पेट्री डिश. ठीक आहे सर. बघा जनरली आपण घरी गेलो की आई काय करते, छान छान मस्त गोड गोड खायला करते आणि आपल्यासमोर असं प्लेट ठेवते. आपण काय करायचं, प्लेट घ्यायची, ही काचेची डिश घ्यायची. तिला काय म्हणलं सर, मी पेट्री डिश म्हणलं. या पेट्री डिशमध्ये तुम्ही ती जेली टाकायची. चला ॲड करू आपण अगार अगार जेल. काय ॲड केलं सर, अगार अगार जेल. बाळांनो याला तुम्ही अगार जेल पण म्हणू शकता. ठीक आहे सर. आता आपण घरी गेल्यावर आई काय करते, आपल्यासमोर प्लेट ठेवते का, आपल्यालाच प्लेटमध्ये ठेवते, नाही, मायक्रोबला तसं नाही करायचं. मायक्रोबचा स्पोर घ्यायचे आणि त्या मायक्रोबलाच प्लेटमध्ये ठेवायचं. मायक्रोबच्या पुढं प्लेट ठेवायची नाही, मायक्रोबलाच प्लेटमध्ये ठेवायचं. म्हणजे इमॅजिन करा, आता ही जी डिश आहे पेट्री डिश, ही सर्क्युलर असेल ना बाळांनो. इमॅजिन करा ही पेट्री डिश आहे जी मी आता ड्रॉ केली. तुम्ही काय केलं, इथं मायक्रोब्स ठेवले बाळांनो. ठीक आहे ना. हा कोण आहे बाळांनो, हा मायक्रोब आहे. हा मायक्रोब काय करतो, या मायक्रोबला तुम्ही एक 10-20 मायक्रोब ठेवले, इमॅजिन करा, मोजून नाही ठेवले, तर ह्या मायक्रोबला लगेच फूड खायला सुरू करतात डिशमधलं. आणि मग हे स्वतःची कॉलनी वाढवतात. काय करतात बाळांनो, स्वतःची कॉलनी वाढवतात. सो बाळांनो याला म्हणणार आहेत आपण कॉलनी ऑफ मायक्रोब्स. काय म्हणलं, कॉलनी ऑफ मायक्रोब्स. बाळांनो मायक्रोब्सच्या कॉलनीला अजून एक नाव आहे, त्याला आपण म्हणायचं कल्चर. मायक्रोबच्या कॉलनीला कधी काय नाव आहे, कल्चर. सर हे इंडियन कल्चर नाही, ते वाले संस्कृतीवाद कल्चर नाही. कल्चरचा अर्थ आहे कॉलनी ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे ना. बघा आपलं एम काय आहे, बॅक्टेरिया युजफुल आहे का हार्मफुल स्टडी करायचं. त्याच्या घरी जाऊन स्टडी करण्यापेक्षा आपल्या घरी लॅबमध्ये बोलवायचं. त्यासाठी त्याला आवडीचं फूड दिलं, अगार अगार जेल. हे एका डिशमध्ये ठेवलं, पेट्री डिशमध्ये. त्यांनी कॉलनी तयार केली, त्या कॉलनीला मी म्हणलं कल्चर. ठीक आहे ना. आता हे जे फूड आहे बघा, हे अगार जेल आहे ना बाळांनो, अगार जेल इन पेट्री डिश. एका पेट्री डिशमध्ये जर तुम्ही अगार जेल ठेवलं तर जे तयार होतं इज नोन ॲज न्यूट्रियंट मीडियम ऑर अल्सो कॉल्ड ॲज कल्चर मीडियम. लक्ष देऊ नाही का, न्यूट्रियंट मीडियम ऑर अल्सो कॉल्ड ॲज कल्चर मीडियम म्हणजे काय,
तुम्ही ज्या प्लेटमध्ये त्या मायक्रोबला ठेवणार आहेत त्या प्लेटमध्ये आगार आगार जेल टाकलंय? हो सर. त्याच्या आवडीचं फूड आहे सर ते. हे आगार आगार जेल आणि प्लेट ह्या दोघांना एकत्र मिळून मी नाव काय दिलं? कल्चर मीडियम किंवा न्यूट्रिएंट मीडियम. राईट ना? येस सर. मग या कल्चर मीडियमवर ज्यावेळेस तुम्ही मायक्रोब ठेवता ते गबगब गबगब खातात. दे विल ग्रो देअर कॉलनी अँड नाव दिस कॉलनी ऑफ मायक्रोब्स इज नोन ॲज कल्चर. काय कळालं सर? आता आपण मायक्रोब्स आपल्या घरी लॅबमध्ये वाढवले. चला मग काय करायचं? काही नाही, घ्यायचा मायक्रोब, केमिकल बाहेर काढायचं, स्टडी करायचं. ठीक आहे ना? युजफुल असेल तर वापरायचं, हार्मफुल असेल तर लात घालून पळवायचं त्याला. या टॉपिकमध्ये तुम्ही स्टडी करणार आहात युजफुल मायक्रोब. इथपर्यंत लिहिलं का? चलो नेक्स्ट पेज. लिहिलं का रे? हां. आता सर तुम्ही जे टॉपिक म्हणलात टॉपिकचं नाव तर मला कळालं आहे. काय नाव आहे सर? मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, म्हणजे माणसांना मदत करणार आहेत. ह्या मायक्रोबचे बानो 6 ॲप्लिकेशन या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. 6 ठिकाणी दीज मायक्रोब्स विल प्रोड्यूस डिफरंट 6 टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे ना? आपण आजच्या लेक्चरमध्ये पहिला प्रोडक्ट तयार करायला सुरू करू. राईट? तर पहिला प्रोडक्ट, पहिलं ॲप्लिकेशन, याला मी नाव दिलं रोमन 1. ठीक आहे ना? पहिलं ॲप्लिकेशन, यूज ऑफ मायक्रोब्स. मायक्रोबचा वापर करून तयार काय करायचं बघा. यूज ऑफ मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. हाऊस होल्ड प्रोडक्ट्स म्हणजे काय सर? अरे खूप सोपं आहे. घरगुती वस्तू तयार करून घेण्यासाठी मायक्रोब्स आपल्याला कशी मदत करतात ते बघू. मग आपल्याला पहिला प्रश्न पडला सर म्हणजे काय? मायक्रोब तर देव नाही आहेत. काय आहेत? नाहीत. मग हे माणसांना मदत का करतात? प्रश्न मोठा आहे बरं का. Microbes are going to help humans by producing different types of household products. Yes, sir. Then why would microbes produce such product for humans? का बरं ते माणसांसाठी? त्यांना काय ते काय देव आहेत का संत आहेत ते इतरांचं भलं करायला लागलंय? पहिलं आपण क्वेश्चनचं उत्तर बघू. Why microbes produce different product for humans? क्वेश्चन काय बाळांनो बघा. Why microbes produce different products? Why microbes produce different products? शॉर्ट मध्ये लिहिल्यावर का different products for humans. माणसांसाठी ते वेगवेगळे प्रोडक्ट का तयार करतात? ते तर देव नाहीत. खूप सोपं आहे बाळांनो. तुम्ही आगार आगार जेल दिलं होतं मग मायक्रोबला? हो सर. काय होतं सर? त्याचं आवडीचं फूड होतं. एकदम बरोबर. मायक्रोब काय करतात? तुम्ही जे काही फूड त्याला खायला देता ते फूड ते ब्रेक करतात, डायजेस्ट करतात, खातात, कन्झ्युम करतात. येस सर. त्यातून त्यांना स्वतःसाठी एनर्जी मिळते. सांगा बरं, ह्युमन्स किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जी वापरायचा सोर्स सर ATP. एकदम बरोबर. मायक्रोब्स काय करतात बाळांनो बघा. इथे याचं उत्तर लिहितो हां की मायक्रोब्स का प्रोडक्ट तयार करतात, मदत का करतात? तर मायक्रोब्स यूज शुगर्स. आपण ज्या दिलेले शुगर्स आहेत त्याला आपण थोड्या वेळासाठी म्हणलंय फूड अँड प्रोड्यूस एनर्जी. स्वतःसाठी काय तयार करतात? प्रोड्यूस एनर्जी. आता तुम्हाला सर एनर्जी म्हणजे इन द फॉर्म ऑफ ATP फॉर देमसेल्व्स. त्यांच्यासाठी ते काय तयार करतात? सर ATP तयार करतात. बर. मग तुम्ही अजून उत्तर सांगितलं नाही सर ह्युमन्स प्रोडक्ट. हां. अलॉंग विथ ATP. हे विथ आहे बरं का बाळांनो, लक्षात ठेवा जे स्टुडंट माहीत नसेल त्यांना. अलॉंग विथ ATP दे प्रोड्यूस सम बाय प्रोडक्ट. सम असे काही प्रोडक्ट्स बनवतात ज्यांना आपण म्हणलं सम बाय प्रोडक्ट्स. काही बाय प्रोडक्ट्स तयार करतात. विच कॅन बी युज्ड बाय ह्युमन्स. याचा अर्थ आपल्याला काय कळाला? याचा अर्थ मायक्रोब्स देव नाहीत. म्हणजे ते काय करतात? स्वतः शुगर दिली जी त्यांना ते खायला प्रयत्न करतात. त्या शुगरला ब्रेक करतात, ATP तयार करतात बाळांनो. आणि ATP तयार करत असताना त्या ATP बरोबर काही साईड प्रोडक्ट तयार होतात. हे आपण वापरायचे. म्हणजे इतर प्रोडक्ट जे ह्युमन्स वापरतात ते चुकून तयार झालेत त्यांच्याकडून, मुद्दाम तयार केले गेले नाहीत. ते म्हणून नाही करायला. उदाहरण सांगतोय का? आईनं काय केलं? छान दूध घेतलं, त्यामध्ये दही टाकलं, इर्जन टाकलं. दह्यामध्ये आहेत लॅक्टोबॅसिलाई. हो सर. हे दह्यामधले लॅक्टोबॅसिलाई
दुधातल्या शुगरला खातात. येस सर, दुधात लॅक्टोज शुगर आहे. मी शिकवणार, मी एक्झाम्पल सांगायलोय म्हणून न लिहिता फक्त ओरली सांगतोय. म्हणजे लॅक्टोबॅसिलस शुगरला खातात, ATP तयार करतात, सोबत दही पण तयार होतं. कसं होतं बघणार आहेत. मी बोललेलं काय आलं? ओके सर. बाळांनो, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये ATP तयार करण्याची प्रोसेस आहे ना, ATP तयार करण्याची प्रोसेस, याला एक नाव आहे. काय नाव आहे? फर्मेंटेशन. सर हे तर नवीनच नाव आहे. हां, नवीनच आहे. किंवा रिस्पायरेशन टॉपिकमध्ये तुम्ही ऐकाल किंवा ऐकलं असेल. बाळांनो, द प्रोसेस ऑफ ATP सिंथेसिस इन मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. वाक्य लक्षात ठेवा. मायक्रोब्स जनरली स्वतःसाठी ATP तयार करतात, त्या प्रोसेसला आपण फर्मेंटेशन म्हणतो. आणि त्या ATP तयार करण्याच्या प्रोसेसच्या दरम्यान ड्युरिंग दॅट प्रोसेस सम बाय प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस्ड विच आर युज्ड बाय ह्युमन्स. बाळांनो बघा, फर्मेंटेशनची ना ॲक्च्युअली वेगळी डेफिनेशन आहे. तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन त्या टॉपिकमध्ये होईल. मी तुम्हाला प्रायमरी लेवलवरची डेफिनेशन सांगितली आहे. या लेवलवरची काय डेफिनेशन? इट इज दी प्रोसेस ऑफ ATP प्रोडक्शन. प्रोसेस ऑफ ATP प्रोडक्शन. ATP तयार करण्याची प्रोसेस कोणामध्ये? इन मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये इज नोन ॲज फर्मेंटेशन. ठीक आहे ना? येस सर. मग हे फर्मेंटेशन जे आहे, या प्रोसेसमधून ATP तयार होतो, सोबत आपले प्रोडक्ट तयार होतात. मराठीतून ना त्याला आंबवणे असं म्हणतात. किण्वन शब्द कधी ऐकला असेल तुम्ही? किण्वन नसेल तर सोडून द्या, मराठीत शब्द आहे. इथपर्यंत लिहिलं का? येस सर. म्हणजे तुम्हाला काय काय कळालं? तुम्हाला हे कळालं की तुम्ही या टॉपिकमध्ये युजफुल मायक्रोब्स बघाल की हार्मफुल? सर युजफुल, एकदम बरोबर. जे हार्मफुल असतात त्यांना काय म्हणायचं? पॅथोजन. बरोबर. मग या टॉपिकमध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघणार आहेत. एकदम बरोबर. आता हे जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत बाळांनो, हे माणसांचं मदत करतात. ते राहतात कुठं? ते राहतात वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये. ते सॉईलमध्ये राहतात, सॉल्टी एरियामध्ये राहतात, ते नदीमध्ये राहतात, समुद्रात खोल पाण्यात राहतात, गिझर्समध्ये. मग सायंटिस्ट तिथे जाऊन त्यांना स्टडी करायचे. इट वॉज नॉट पॉसिबल टू गो टू एव्हरी हॅबिटॅट अँड रीच टू देम, टेक देम टू हॅव अ केमिकल अनालिसिस अँड स्टडी देम वेदर दे आर हेल्पफुल ऑर हार्मफुल. सायंटिस्ट म्हणले आपण त्यांच्या घरी जाण्यापेक्षा त्यांना आपल्या घरी बोलू, म्हणजे आपल्या लॅबमध्ये बोलू. मग सायंटिस्ट म्हणले त्यांना आपल्या घरी बोलायचं, तर खायला द्यावं लागेल. खायला काय द्यायचं? आगार आगार जेल द्यायचं. आगार आगार जेल म्हणजे काय? ही एक जेली आहे. कोणापासून तयार करायची? रेड अल्गेपासून. रेड अल्गे कुठल्या? जेलिडियम ग्रॅसिलारियम. अलगी घ्या, काचेच्या डिशमध्ये ठेवा. आता ही डिश त्या मायक्रोबमध्ये ठेवायची असते, मायक्रोबच्या समोर ठेवायची नाही, मायक्रोबच त्या डिशमध्ये ठेवायचं. बरोबर. द कॉलनी फॉर्म इज कॉल्ड एज कल्चर. त्या कॉलनीला कल्चर म्हणायचं बाळांनो. मी बोललेलं काय आलं? आता त्याच्यानंतर काय होणार आहे? ही जी कॉलनी तयार झाली, ती तयार झालेली आहे पेटी डिश आणि आगार जेल. पेटी डिश आणि आगार जेल दोघांना मिळून कल्चर मीडियम किंवा न्यूट्रिएंट मीडियम म्हणा. बरोबर आहे की नाही? राईट. मग मी तुम्हाला म्हणलं मायक्रोब अशा पद्धतीनं ग्रो करा आणि मग स्टडी करा, हेल्पफुल आहेत की हार्मफुल. मग मी तुम्हाला म्हणलं चला मायक्रोब जे हेल्पफुल आहेत तिथं स्टडी करू. हे जे मायक्रोब्स आहेत ना बाळांनो, हे मायक्रोब्स ह्युमन्सला 6 वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणार आहेत. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आपण सुरू केलं आहे बाळांनो, ते आहे यूज ऑफ मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट. घरगुती कुठल्या कुठल्या वस्तू बनवल्या जातात. इथं 5 वस्तू आपण बनवणार आहेत ज्या घरी बनवता येतात. मी बोललेलं काय आलं? मग पहिला प्रश्न, व्हाय वूड मायक्रोब्स प्रोड्यूस डिफरंट प्रोडक्ट विच आर हेल्पफुल फॉर ह्युमन्स? त्याचं उत्तर, मायक्रोब देव नाहीत, ते स्वतःसाठी ATP तयार करतात. ATP तयार करताना जे साईड प्रोडक्ट तयार होतात ते माणसं वापरायचं. Byproducts are used by humans and the process of ATP synthesis in microorganism is called as fermentation. ठीक आहे ना? आता या मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स NCERT दिलेत. ठीक आहे ना? बघा एक्झाम्पल आपण काय करूया की कुठल्याही टॉपिकमध्ये सोबत NCERT रिडिंग पण करणं गरजेचं आहे. NCERT रिडिंग म्हणजे फक्त इंग्लिशमधून मराठी रूपांतर असं प्रकार आपण नाही करत. त्या पॉईंटवर काय काय पॉसिबल क्वेश्चन असू शकतात, काय काय पॉसिबल क्वेश्चन्स पडलेले आहेत आणि याच्यावर अप्लाइड क्वेश्चन कसा असू शकतो, हिडन इन्फॉर्मेटिव्ह कसं, याच्याशी रिलेटेड सगळं मी सांगणार आहे. सोबत रिडिंग करत असताना तुम्ही तुमचं NCERT घ्यायचं, रेड आणि ब्लू पेन घ्यायचं, मी सांगेल ते लेबलिंग करायचं. ठीक आहे ना? सो लेट स्टार्ट विथ आवर NCERT रिडिंग. बिसाइड मॅक्रोस्कोपिक प्लांट्स. मॅक्रोस्कोपिकचा अर्थ आहे लार्ज साइज्ड, मोठ्या आकाराचे जे प्लांट आहेत आणि ॲनिमल्स. मायक्रोब्स आर दी मेजर कंपोनंट ऑफ बायोलॉजिकल सिस्टम. सर हे बायोलॉजिकल सिस्टम काय? बायोलॉजिकल सिस्टमचा अर्थ आहे लिव्हिंग वर्ल्ड.
अर्थ काय? लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्डमध्ये मोठ्या आकाराचे जसे प्लांट आणि ॲनिमल राहतात, सोबत लहान आकाराचे मायक्रोब सुद्धा राहतात. ठीक आहे ना, या अर्थवर. ओके सर, ठीक आहे. यू हॅव स्टडीड अबाउट डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्ही जगामध्ये असलेले वेगवेगळे ऑर्गॅनिझम त्यांच्यातली वैविध्यता डिफरन्सेस पाहिलेले आहेत. इन क्लास 11 11वीमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे ना. डू यू रिमेंबर विच किंगडम अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंटेन्स मायक्रो ऑर्गॅनिझम? सांगा बरं, कुठल्या कुठल्या किंगडममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात? तर याचं उत्तर लिहा. जनरली बघा, मोनेरामध्ये आहेत, यस सर, कॉमनली सांगायलो आहे. प्रोटिस्टामध्ये आहेत, यस सर. फंगायमध्ये आहेत की नाही? यस सर. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगायमध्ये सुद्धा आहेत का? अरे होय ना, मग युनिसेल्युलर फंगाय असतात ना बेटा. यस, बरोबर. आता हे सगळे जनरली या किंगडम्समध्ये ऑर्गॅनिझम आहेत. कुठले? मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. लिव्हिंग सो काय म्हणलं? डू यू रिमेंबर विच किंगडम्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंटेन्स मायक्रो ऑर्गॅनिझम? विच आर दी वन्स दॅट आर ओनली मायक्रोस्कोपिक? कुठले मायक्रोस्कोपिक आहेत? तेच जे आपण आता लिहिलेले आहेत. मायक्रोब्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर. देवासारखे सगळीकडे आहेत ते. ओके. इन सॉइल, वॉटर, एअर, इनसाइड आवर बॉडीज अँड दॅट ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स. सगळीकडे आहेत, शरीराच्या आत आहेत, बाहेर आहेत, सगळीकडे आहेत. माणसाच्याच नाही, प्लांटच्या शरीराच्या आत बाहेर सुद्धा आहेत. दे आर प्रेझेंट इवन ॲट साईट. साईटचा अर्थ आहे जागा. ते अशा जागेवर पण आहे, अशा प्लेसेसवर पण आहेत बाळांनो, जिथं वेअर नो अदर लाईफ फॉर्म, कुठलाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लाईफ फॉर्मचा अर्थ आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे ना, तुम्ही लिहायचं बरं का. कुड पॉसिबली एक्झिस्ट, ते अशा ठिकाणी पण आहेत, अशा जागेवर पण जिथं इतर कुठलेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. मी बोललेलं कळालं. साईट सच, अशा जागा. उदाहरणार्थ आता बघा, याला अगोदर क्लिअर करू केलं, पुढच्या पेजवर जाऊ. हां, साईट्स. आता आपण अशा जागा बघूया बाळांनो, जिथं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे राहतात, पण इतर लोक तिथं राहू शकत नाहीत. ठीक आहे ना. साईट्स सच ॲज डीप इनसाइड द गिझर्स. गिझर्स म्हणजे काय? अशा ठिकाणी ते राहतात बाळांनो. बघा, साईट्स जागा दिलीत. हा, साईटचा अर्थ काय? जागा. अशा जागा, जसं डीप इनसाइड द गिझर. गिझरचा अर्थ काय? उष्ण पाण्याचे झरे. डीप हायड्रोथर्मल व्हेंट म्हणले किंवा थर्मल व्हेंट. थर्मल म्हणजे उष्ण पाण्याचे झरे, व्हेंटचा अर्थ आहे झरा. झरा माहिती आहे तुम्हाला झरा? ओके. वेअर द टेम्परेचर मे बी ॲज हाय ॲज 100 डिग्री सेल्सिअस. बघा, हा MCQ आहे बाळांनो. ज्यावेळेस असा MCQ येतो त्यावेळेस इथं मग मी तुम्हाला असं लेबलिंग करतो. इट इज कॉल्ड एज व्हेरी इम्पॉर्टंट MCQ असं म्हणा तुम्ही. ठीक आहे ना. ओके सर. डीप इनसाइड द सॉइल, काही ऑर्गॅनिझम सॉइलमध्ये पण आहेत. अंडर द लेयर्स ऑफ स्नो, स्नो म्हणजे बर्फ, काही आहेत ते बर्फाखाली पण आहेत. सेव्हरल मीटर्स थिक, काही मीटर थिक बर्फाच्या खाली ते जगतात. वा. अँड इन हायली ॲसिडिक एन्व्हायरमेंट, ॲसिडिक कंडिशनमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात बाळांनो त्यांना ॲसिडोफिल्स म्हणा. कसले फिल्स म्हणा? ॲसिडोफिल्स. एकदम बरोबर. मायक्रोब्स आर डायव्हर्स, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब आहेत. डायव्हर्सचा अर्थ आहे वेगवेगळे. ठीक आहे ना. प्रोटोझोआ आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगाय आहेत आणि मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स अँड प्लांट्स. ठीक आहे, मायक्रोस्कोपिक ॲनिमल अँड प्लांट. व्हायरसेस सुद्धा आहेत. व्हायरसेस माहीत असतं ना? येस सर. या व्हायरसमध्ये असा प्रोटीन कोट असतो ना मधात, RNA असतो बघा. बरोबर आहे ना? लिहा तिथं, व्हायरसेस प्रोटीन कोट अराउंड असतो, सेंटरला RNA, कधी कधी DNA. ठीक आहे. मग वायरॉइड्स पण असतात बाळांनो. वायरॉइड्स म्हणजे काय? ओनली RNA. वायरॉइड म्हणजे ओनली RNA विदाऊट. बघा, हे विथ आहे बरं का बाळांनो, हे विथ आणि पुन्हा लिहिलं आउट, विदाऊट प्रोटीन. म्हणजे तुमच्याकडे हा जो मी तुम्हाला काढला आताचा बाहेरून स्फेअर चेंडू आहे, चेंडू कोट कशाचा म्हणलाय? प्रोटीनचा. आत RNA, याला व्हायरस म्हणलं. वायरॉइड काय? प्रोटीनचा कोट काढा, फक्त RNA, नेकेड RNA इज वायरॉइड. OID हा ग्रीक वर्ड, याचा अर्थ चहासारखा. व्हायरस सारखा पण व्हायरस नाही, व्हायरॉइड. आणि अल्सो प्रिऑन्स. प्रिऑन काय असतं सर? बघा, व्हायरसमध्ये काय होतं? प्रोटीन कोट RNA, याला व्हायरस म्हणलं. व्हायरॉइडमध्ये फक्त RNA, प्रोटीन कोट काढून टाकला. बरोबर. प्रिऑनमध्ये RNA काढला, फक्त प्रोटीन कोट आहेत. म्हणजे प्रिऑन आणि व्हायरॉइड हे मम्मी पप्पा आहेत व्हायरसचे, असं म्हणता येईल. असं नसते बरं का, मी उदाहरण सांगायचं तुम्हाला. प्रिऑनला काय म्हणलंय? दे दॅट आर प्रोटेनिशियस इन्फेक्शियस एजंट. म्हणजे ते फक्त असे एजंट आहेत,
जे इन्फेक्शन करतात आणि स्वतः फक्त प्रोटीननं बनलेत, आतमध्ये RNA नाही. हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल दिले बाळांनो. आता यातले काही ऑर्गॅनिझम हेल्पफुल आहेत, काही हार्मफुल आहेत. व्हायरसेस जनरली हार्मफुल असतील. लिहिलं? पुढच्या पेजवर जाऊ. राईट. आता याला मी अगोदर क्लिअर करतो, पुढच्या पेजवर जाऊ. मायक्रोब सच, आता बघा इथं काही फिगर दिले, त्यांनी डायग्राम दिलेले बाळांनो. थोडंसं याला खाली घेऊया आपण असं. हां, okay. Microbes like bacteria and many fungi can be grown on nutrient medium. काय म्हणले बघा, बॅक्टेरिया किंवा फंगाय, बॅक्टेरियाला सुद्धा ग्रो करता येतं आणि फंगायला सुद्धा ग्रो करता येतं. कशावर? ऑन न्यूट्रियंट मीडियम. याचा अर्थ आहे अगार जेल इन पेट्टे डिश. याला तुम्ही काय म्हणलं सर? याला मी म्हणलं न्यूट्रियंट मीडियम. या न्यूट्रियंट मीडियमला अजून एक नाव दिलं होतं काय सर? कल्चर मीडियम. अरे हो की नाही? यस सर. ओके. टू फॉर्म कॉलनीज. कॉलनीजला काय म्हणलं होतं सर? या कॉलनीजला मी म्हणलं कल्चर. बाळांनो बघा, आपला एक बेसिक रूल आहे. बेसिक रूल, जेवढं पुस्तक काळं तेवढं फ्युचर ब्राईट. जेवढं पुस्तक ब्राईट तेवढं फ्युचर काळं. ब्राईटर द बुक डार्कर द फ्युचर. डार्कर द बुक ब्राईटर द फ्युचर. ह्याचा अर्थ शेजाऱ्याला दिस नाही, हे पुस्तक काळं करून दे म्हणून. अभ्यास करून काळं करायचं त्याला, नाहीतर आपलं तोंड काळं होत आहे. सच कल्चर्स आर युजफुल इन स्टडीज. बघा इथं कल्चर शब्द वापरला बघा. सच कॉलनीज आर युजफुल इन स्टडीज ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे कसं? कॉलनीमधले मायक्रोब्स घ्या, केमिकल काढा, स्टडी करा. हेल्पफुल असेल वापरा, हार्मफुल असेल लाद घाला त्याला. बरोबर. पुढच्या पेजवरची इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची बाळांनो, कारण हे इन्फॉर्मेशन मी जी तुम्हाला सांगणार आहे याला मी हिडन इन्फॉर्मेटिव्ह म्हणतो. सर काय आहे ते नेमकं हिडन इन्फॉर्मेटिव्ह? असा पार्ट जो फायनल एक्झाममध्ये तुम्हाला कमीत कमी, लक्ष देऊ नका, कमीत कमी असे क्वेश्चन्स. त्याला थोडं आकारानं लहान करू. कसं करायचं? आकारानं लहान. हां, चलो हो जाओ. नाही, अजून लहान. बाळांनो, हे जी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, या डायग्राम्सवर जर कधी क्वेश्चन आला तर खूप कमी स्टुडंट्स असतील ज्यांना याची उत्तर येणार आहेत. त्यापैकी तुम्ही असाल बाळांनो. लक्ष देऊ नये का? आता मी तुम्हाला ही डायग्राम सांगतो. अरे खाली वर होईल. चलो, तुम्ही तुमचं पेज नंबर काढा पुढचं. या पेजवरची ही डायग्राम आपण बघूया बाळांनो. या डायग्राममध्ये सुरुवातीला त्यांनी काय दिलंय की सुरुवातीला हे बघा, हा बॅक्टेरियोफेज दिलाय. काय दिलाय बाळांनो? बॅक्टेरियोफेज. आता बॅक्टेरियोफेजची डायग्राम तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये झालेली आहे ही डायग्राम बॅक्टेरियोफेजची. पण तिथल्या लेबलिंग आणि इथल्या लेबलिंग वेगवेगळ्या दिसत असतील तर तुम्हाला या लेबलिंगचा डायग्राम असलेले हा बॅक्टेरियोफेज लक्षात ठेवायचा आहे, कारण एक्झामसाठी हा विचारला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवा, पहिला पार्ट इथं बॅक्टेरियोफेजची डायग्राम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे आहे. त्याला तुम्ही आता करणार आहेत VVH MCQ. VV म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हिडन MCQ. चालेल का? असं चालेल सर. आता इथे एक व्हायरस दिलाय त्यांनी. या व्हायरसचं नाव आहे बाळांनो ॲडिनो व्हायरस. खाली लिहून दिलंय बघा इथं, ॲडिनो व्हायरस. आणि हे ॲडिनो व्हायरस रिस्पायरेटरी सिस्टमला इन्फेक्ट करतात. हा दुसरा MCQ आहे. ॲडिनो व्हायरस बघा इथं तुमच्या बुकमध्ये बघा, ॲडिनो व्हायरसेस विच कॉजेस रिस्पायरेटरी इन्फेक्शन. खूप महत्त्वाचा हा पूर्ण पार्ट जो आहे ना बाळांनो, हा आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हिडन MCQ. ठीक आहे ना? ओके सर. बरं, अजून एक दिलाय सी मध्ये, रॉड शेप्ड. हे बघा, हे रॉड शेप्ड आहेत टोबॅको मोझाईक व्हायरस. तुम्ही सर काय आहेत? हे वाक्य पूर्ण 11-12 कुठंच नाही की टोबॅको मोझाईक व्हायरसचा शेप काय. द शेप ऑफ टोबॅको मोझाईक व्हायरस इज रॉड शेप्ड. आता हे आहे हिडन इन्फॉर्मेटिव्ह. बाळांनो, असे पण काही क्वेश्चन फायनल नीटला असतात जे 2 किंवा त्यापेक्षा जास्त टॉपिकला कंबाईन करून डिझाईन करतात. सर म्हणजे मग तुमचं काम काय की तुमच्या बायोलॉजीमध्ये किती असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे रॉड शेप्ड आहेत, इथं लिहून काढा. एक तर TMA कळाला. चला दुसरा मी सांगतो बाळांनो, रायझोबियम आहे की नाही? रायझोबियम हा सुद्धा रॉड शेप्ड आहे. तुम्ही मिनरल न्यूट्रिशनमध्ये बघितलं. आणि कुठलाही बॅसिला आहे जसं लॅक्टोबॅसिला आहे, हे सगळे रॉड शेप्ड असतात. सो लक्षात ठेवा, रॉड शेप्ड मायक्रोब्स. इथं इन्फॉर्मेशन अशी लिहायची. इथं TMA टोबॅको मोझाईक व्हायरस, रायझोबियम बॅक्टेरिया,
कुठलाही बॅसिलाई, लॅक्टोबॅसिलाई, ऑल आर रॉड शेप्ड. आता तुम्ही इकडे या. यांनी इन्फॉर्मेशन काय दिले पहिल्यांदा बघा, रॉड शेप्ड मॅग्निफाईड. इथं पहिला बॅक्टेरिया दिला रॉड शेप्ड आणि इथं म्हणलं मॅग्निफाईड 1500x. एक्सचा अर्थ आहे बाळांनो इथं टाइम्स. 1500 पट मोठं केल्यावर तुम्हाला हे डायग्राम दिसते. म्हणजे तो बॅक्टेरिया एवढा लहान आहे की त्याला झूम करावं लागते 1500 पटीनं. 1500 टाइम्स मॅग्निफाईड असा अर्थ आहे त्याचा. एक्स म्हणजे टाइम्स. पुन्हा दिला स्फेरिकल बॅक्टेरिया. बघा रॉड शेप्ड बॅक्टेरिया असतात ना, रॉड शेप्ड बॅक्टेरिया बाळांनो त्यांना तुम्ही म्हणता बॅसिलाय. काय म्हणता? बॅसिलाय. स्फेरिकल बॅक्टेरिया जे असतात ना बाळांनो, या स्फेरिकल बॅक्टेरियाला तुम्ही म्हणता कोकाय. काय म्हणता? कोकाय किंवा कोकस. आता यांनी काय दिले, आता इथं रॉड शेप्ड बॅक्टेरियम विथ फ्लाजेलम दिले बाळांनो. मी बोललेलं का आलं बस. आता याच्या खाली काय एवढं महत्वाचं नाहीये याच पेजवरचं. तरी तुम्हाला एक गोष्ट माहीत असावी म्हणून मी तुम्हाला सांगतो काय असू शकतं ते. याला क्लिअर करूया. याला थोडंसं खाली घेऊ. खाली बाळांनो त्यांनी बॅक्टेरियाची आणि फंगसची कॉलनी दिली आहे. बॅक्टेरियाची कॉलनी कशी दिसते आणि फंगसची कॉलनी कशी दिसते हे बघूया आपण. हे बघितलं की आजचं एनसेट रीडिंग कव्हर झालं तुमचं. ठीक आहे ना. आता बघा इथं त्यांनी बॅक्टेरियाची कॉलनी दिली आहे. सो लक्षात ठेवा बॅक्टेरियाची कॉलनी जी असते, बॅक्टेरियाची कॉलनी, बॅक्टेरियल कॉलनी जी आहे इट इज इन द फॉर्म ऑफ डॉट्स. डॉट्सच्या फॉर्म मध्ये दिसते तुम्हाला बघा. डॉट 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 दिसत आहे. आणि ही फंगल कॉलनी बाळांनो, फंगल कॉलनी जनरली जी आहे ती सर्कलच्या फॉर्म मध्ये दिसते तुम्हाला. सर्कल हे बघा हे. सो फायनल नीटला डायरेक्ट डायग्राम हे तुम्हाला यूज केली जाऊ शकते. राईट ना. आय होप तुम्हाला एनसीईआरटी रीडिंग सहित सगळा पार्ट आला असेल. तुम्हाला प्रत्येक 1-2 लेक्चर नंतर किंवा प्रत्येक लेक्चरला रीडिंग पण सोबत असेल बाळांनो. आजचं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं तरी सुद्धा यात मी हिडन इन्फॉर्मेटिव्ह कव्हर केलेत. त्यामुळं माझं लेक्चर झालं त्याला 4 स्टेप्समध्ये रिवाइज करायचंच आहे. ठीक आहे ना बाळांनो. थँक्यू. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ गगन भरारी.